नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्ती साखर ह्या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. गजानन माऊली आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माऊली चरणी प्रार्थना. गजानन बाबाची पालखी. श्री गजानन राहणार बिटोडा वाशिम यांना आलेला हा अनुभव आज आपण ऐकणार आहोत. जर तुम्ही भक्ती सागर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन. शेगावपासून 100 किलोमीटर अंतरावर वाशिम जिल्ह्यात बिटोडा तेली नावाचं अगदी लहान गाव आहे. गावाची संख्या आजही जमतेम 600च्या घरात असावी. आता गावचं स्वरूप हळूहळू बदलू लागलं. अन्यथा गावात अगदी मोजकी घरं म्हणण्यापेक्षा झोपड्या. प्रत्येक झोपडीत दारिद्र्याचं वास्तव्य होतं आणि तळहातावरील जीनक त्या झोपडींपैकी एका झोपडीत मी. लहानांचा मोठा झालो. माझं नाव गजानन. माझे बाबा आणि आई दोघंही रोज मजुरी करायला बाहेर पडत. काम मिळेल त्या दिवशी पैसा येणार, नाही मिळाला तर हरी. घरी काही बकऱ्या होत्या. मी सकाळी शाळेत जायचो. शाळा झाली की दुपारी बकऱ्यांना चारण्यासाठी घेऊन फिरायचं. गावात एक महादेवाचं मंदिर पूर्वी होतं, आजही आहे. साधारण माझ्यासारखी गावातील अन्य मुलांचीही दिनचर्या असायची. एकदा महादेव मंदिरात गावातील लोकांनी एका सद्गृहस्थाला आलेलं पाहिलं. तो माणूस महादेवाजवळ बसून बराच वेळ प्रार्थना करीत होता. चौकशी केल्यावर त्यानं सांगितलं, आपली अनुमती असेल तर मी या मंदिरातच आता राहणार आणि संध्याकाळी गावातील मुलांना हरिपाठ, भारुड, गवळण आदी शिकून त्यांना मार्गदर्शन करणार. गावातील लोक ते ऐकून समाधान पावले. अर्थातच आम्हा मुलांचा संस्कार वर्ग सुरू झाला. त्याचं नाव होतं रघुनाथ. गाव त्यांना रघुनाथ महाराज म्हणू लागलं. रघुनाथ महाराज शेगावच्या गजानन महाराजांचे भक्त होते. गावातील आम्ही सगळेच त्यांच्यामुळे ज्ञानदेवांचा हरिपाठ, एकनाथाचं भारूड आणि गवळणी छान म्हणू लागलो. रघुनाथ महाराज गावासाठी आदराचं स्थान झालं. रघुनाथ महाराजांनी प्रगट दिनाला बिटोडा शेगाव पालखी आणि पायी वारी सुरू केली आणि आमचं गाव शेगावच्या दिशेने चालू लागलं. आम्हाला शेगावचे गजानन महाराज माहिती झाले. शेगावच्या पायी वारीसाठी आम्हा लहान मुलांना उत्साह तेव्हा ओसंडून व्हायचा. मात्र पूर्ण पायी चालणं मुलांना शक्य नसायचं. मग थोडं अंतर चालून आम्ही थांबायचो किंवा कधी कुणी सोबत गाडी दिली असेल तर त्यातून शेगाव गाठायचं. कळत न कळत गजानन महाराजांची भक्ती मनात रुजू लागली. संपूर्ण गावालाच गजानन बाबांचं वेड लागलं. मला आठवतं, मी 9 वर्षाचा होतो. एकदा आई व बाबा मजुरीसाठी बाहेर होते. घरी मोठी बहीण होती. तिला सांगून मी शेतात हरभरा खावा या विचारांना बाहेर पडलो. माझ्यासोबत माझं एक आवडतं काळ्या रंगाचं बकरीचं पिल्लू घेतलं. त्या लहान बकरीला मी काळी म्हणायचो. जवळच ओळखीतील एकाचं शेत होतं. त्याच्याजवळ मी हरभरा खाण्याची गोष्ट बोललो. तो म्हणाला, मी बाजूच्या शेतात आहे, तिथे हरभरा भाजून ठेवला आहे, तिकडे ये. मी तिकडे जायला निघालो. तो वाटेत मला छान हिरवा कोवळा हरभरा दिसला. माझ्या मनात
हिरवा हरभरा खाण्याचा मोह झाला. मात्र त्या हरभऱ्यावर आमटं पडलं होतं, एका प्रकारची कीड. म्हणून ते धुण्यासाठी बुद्धी होऊन मी बाजूलाच असलेल्या एका खचलेल्या विहिरीकडे वळलो. काळीला विहिरीजवळ बाजूला ठेवून मी हरभरा हाती धरून विहिरीत खाली उतरू लागलो. विहिरीला भरपूर पाणी होतं. एका ठिकाणी अचानक माझा पाय निसटला. मी पाण्यात पडलो. धपकन आवाज आला. पडता पडता माझे डोळे विस्पारले. कदाचित सुप्त मनात गजानन बाबाची आठवण झाली. मला पोहता येत नव्हतं. मी पाण्यात गटांगळ्या खाऊ लागलो. काहीतरी विपरीत घडलं आहे हे चाणक्य मी पाण्यात काळीच्या लक्षात आलं असावं. तिनं डोकावून अंदाज घेतला. ती विचित्र आवाज काढीत बाजूच्या शेतात बैल घेऊन असलेल्या माणसाकडे ओढत गेली. पुन्हा विहिरीकडे आली. तिचं ते ओरडणं आणि कृती पाहून शेतकऱ्याला संशय आला. त्यानं धावत येऊन विहिरीत उडी मारली आणि मला वर काढलं. माझ्या नाकातोंडात पाणी जाऊन मी बेशुद्ध झालो होतो. त्यानं बाहेर मला चक्क उलटं धरून, माझे पाय हातात धरून मला झोके दिले. त्यामुळे माझ्या पोटातील पाणी बाहेर पडून मी शुद्धीवर आलो. संध्याकाळी माझ्या भोवती सगळं गाव घरी जमा झालं होतं. गावातील बायका आईला म्हणत होत्या, तुझ्या गजानन बाबाची भक्ती करते, म्हणूनच गजानन बाबानंच त्याला वाचविलं. खरोखरच काळीच्या रूपाने मदत मिळून गडांतर स्वरूपात आलेला काळ गजानन महाराजांच्या आशीर्वादाने दूर गेला होता. त्या संध्याकाळी घरीच गावकऱ्यांनी गजानन बाबाचे आभार मानले. पुढे एकदा गावातील एका परिचिताने स्वतःची 2 एकर जमीन देऊन करण्याचं वचन देऊन बाबांकडे काही पैसे मागितले व पुढे जमीन नावावर करून देईना. आता जमिनीचा ताबा घ्या असा प्रस्ताव ठेवला. बाबांनी आमच्या जवळील बकऱ्या विकून त्याला पैसे दिले व आम्ही जमिनीचा ताबा घेतला आणि पैसे घेऊन तो माणूस बाहेरगावी निघून गेला. मात्र काही महिन्यांनी तो परत आला. तेव्हा त्याच्या जवळच्या लोकांनी त्याचा मतभेद केला. त्याला सल्ला दिला कोर्टात जाण्याचा, कारण पैसे दिल्याचा लिखित पुरावा नसल्यामुळे त्या गोष्टीचा गैरफायदा घेण्यासाठी ते सज्ज झाले आणि कोर्टात केस टाकली. ते ऐकून आईबाबाच्या तोंडचं पाणी पळालं. त्या दिवशी माझी माई गजानन बाबाशी खूप बोलली. म्हणजे ती बोलत होती आणि गजानन बाबा ऐकत होते. हे गजानन बाबा, तू जाणते काय खरं आणि काय खोटं आहे ते. मा गजानन, तुम्ही वारी करते म्हणून नाही बोलत. ते जमीन नाही तर तिथे राहून कशी राहिलो म्हणतो मी. मला समजते, तो वरच्या साहेबाला हे समजत नाही का. गजानन बाबा, तुला जे पटतं ते तू कर. माया बाजूनं निकाल लागला तर मी तुझ्यासाठी फक्त माझी सेवा देऊ शकतो. आईचं म्हणणं गजानन बाबापर्यंत पोचलं, कारण कोर्टात पैसे दिले नाही तर जमिनीचा ताबा यांच्याकडे कसा, याचं प्रमुख प्रश्नावर आमच्या बाजूने निकाल लागला. आता गजानन बाबाची सेवा करण्याची जबाबदारी आमची होती. आम्ही बाबाच्या कृपेने ती यथाशक्ती निभवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भरपूर वेळा माझ्याकडून शेगाव वारी घडली. जेव्हा आम्ही शेगावला पायी वारीत गेलो तेव्हा शेगाव संस्थांचे वारीचं केलेलं स्वागत नेहमी करिताच लक्षात राहिलं. एकदा आम्हा वारीतील सर्व भक्तांना शेगावला
तुकारामाची गाथा प्राप्त झाली. 1 वर्षी सर्वांना भागवत प्राप्त झालं. एकदा भजन मंडळांसाठी टाळ, विणा, मृदुंग आदी साहित्य प्राप्त झालं. पायीवारी शेगावला पोहोचल्यानंतर व्यवस्थापनाच्या अनुमतीने मंदिराभोवती वारीची प्रदक्षिणा होते. संस्थांतर्फे अन्नदानाप्रमाणे वस्त्रदानही केल्या जातं. असा आदर सत्कार रीतसर पद्धतीने येणाऱ्या प्रत्येकच पायीवारीला अनुभवता येतो. अशा शेकडो वाऱ्या 4ही दिशांनी शेगावला येतात आणि असाच अनुभव प्राप्त करतात. माझ्या स्वतःजवळ पायीवारीच्या निमित्ताने मला प्राप्त झालेले निदान 4 ड्रेस असावेत. या सर्व गोष्टी आठवल्या की स्वाभाविकपणे धन्य ते शेगाव संस्थान आणि धन्य तेथील व्यवस्थापन असे शब्द मुखातून निघाल्याशिवाय राहत नाही. आता बरीच वर्ष झाली. नोकरीच्या निमित्ताने मी आता गावापासून दूर आलो आहे. पण दूर आलो तरी मनाच्या तारा शेगावशी छान जुळलेला आहे. कारण महाराजांची जुळून राहण्याचं साधन म्हणजे त्यांचं नामस्मरण. ते मनात नित्य होत आहे. मन आतून त्यांचं स्मरण करतं आणि सहज शब्द ओटी येतात. जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन.